नवरात्री निमित्त आज सगळ्या भगिनी आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत। नवरात्री म्हणजे शक्तीचा जागर, देवीची उपासना करण्याचे दिवस, तसंच कुमारिका पूजन आणि स्त्री मधल्या शक्तीचं पूजन। सृष्टी जशी निर्माण झाली त्यावेळेस प्रकृती आणि पुरुष हे दोन घटक एकत्र आले, ब्रह्मतत्व त्यांच्यामध्ये एकत्रित आलं आणि त्यापासून सृष्टीची निर्मिती झाली। थोडक्यात काय तर आदिशक्तीचं जे रूप आहे ते स्त्री रूपामध्ये आहे आणि स्त्री शिवाय सृष्टीची पूर्तता होऊ शकत नाही आणि म्हणून स्त्री मधली जी सृजन शक्ती आहे, पूर्ण शक्ती आहे, सामावून घेण्याची शक्ती आहे, त्या शक्तीला जागृत करणारे हे दिवस आहेत। म्हणजे या दिवसांना शक्तीचा जागर करणारे दिवस असं म्हटले आहे। भगवतीच्या रूपांची आपण पूजा करत आहोत, नवदुर्गा आहेत, वेगवेगळ्या देवीची रूप आपल्याला दिसत आहेत। प्रत्येक रूपामध्ये देवीचे सगळे रूप सामावलेले दिसतात। सप्तशृंगी देवी घ्या किंवा आपली सांडव्यावरची देवी घ्या, देवीचे डोळे खूप मोठे मोठे आणि त्या देवीकडे बघून कधी भीती वाटते का आपल्याला? जरा डोळे वटारून पाहिले की भीती वाटते मुलांना, पण त्या मोठे डोळे कोणती जणू काही सर्व भक्तांकडे आपली दृष्टी, कृपा दृष्टी ठेवते आहे। सर्व शहराकडे नजर आहे। सांडव्यावरच्या देवीचं स्थानच कसं आहे की पूर्ण नाशिक शहराकडे ती बघून आपल्या नाशिक शहरावरती कृपा दृष्टी करते आहे। कालिका देवीच्या मंदिरामध्ये फक्त कालिकेचं मंदिर नाहीये, तर महालक्ष्मी, महासरस्वती आणि कालिका असं तीनही देवतांचं स्थान आपल्याला दिलं। तसंच आपल्या जीवनामध्येही शक्तीचा जागर झाला पाहिजे। मग शक्ती कुठली पाहिजे? मी स्त्री आहे, मी कोणीतरी आहे अशी शक्ती आपल्याकडे आहेच, पण आपण सकाळी उठून आरशात बघितलं की पहिल्यांदा आपल्याला काय आठवतं, मी कोण आहे? तर सगळ्यात पहिला विचार पाहिजे आपल्याला की मनुष्य म्हणून जन्माला आलेली आहे, नंतर मी एक स्त्री आहे, मग मी एक माता आहे, मग त्याच्या पुढे पत्नी आहे, नणंद आहे, जाऊ आहे, शिक्षिका आहे, ते काही आपला रोल असतो ते सगळे रोल क्रमाक्रमाने आपल्या समोर येत जातात। मग त्यातला माझा कोणता रोल जास्त महत्वाचा आहे? तर आईच्या रूपातली भूमिका सगळ्या भूमिकांच्या पलीकडे असते। मला खूप कामं असतील, पण माझं बाळ जेव्हा आजारी असेल तेव्हा मी सगळी कामं बाजूला ठेवून बाळाकडे लक्ष देणार, तेव्हा मातृरूपातली देवी ही आपल्याला इथे अपेक्षित आहे। त्या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, मातेच्या रूपाने माझ्यामध्ये सामावून जा, ह्या देवीचं रूप आपल्याला जाणून घ्यायचं आहे। या देवीच्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला महिषासुरमर्दिनी स्तोत्र आपण आता म्हणतो। नवरात्रीची सुरुवात ऍक्च्युली महिषासुराच्या वधापासून सुरू झाली। महिषासुर नावाचा राक्षस होता आणि तो सर्वसामान्य लोकांना खूप त्रास द्यायचा, त्यांच्यावरती अन्याय करायचा, देवांनाही त्यांनी त्राहिमाम करून सोडलेलं होतं आणि सर्व लोकांचं एकमत असं झालं की या राक्षसाचा आपण नाश करायला पाहिजे आणि राक्षसाचा नाश करायचा तर त्याच्यापेक्षा प्रभावी शक्ती पाहिजे। मग एक एक देवाने जर प्रयत्न केला तर त्या देवांची शक्ती ही अपुरी पडणारी होती। सर्व देव एकत्रित आलेले आहेत, प्रत्येकाने आपली आपली शक्ती, त्यांना त्या राक्षसाचा इतका क्रोध आलेला आहे, त्यांचा जो संताप आहे त्या संतापातून शक्ती बाहेर पडलेली आहे, त्यांचे ते विश्वास त्यांनी सोडलेले आहेत, त्या शक्तीतून एक स्त्री रूपातली आकृती निर्माण झालेली आहे, तिला आदिशक्तीचं रूप दिलेलं आहे आणि त्या आदिशक्ती आणखीन सामर्थ्यशाली बनावी म्हणून प्रत्येक देवाने आपले शस्त्र आणि अस्त्र भगवतीला अर्पण केलेले आहेत आणि त्या शस्त्र आणि अस्त्रांच्या जोरावर भगवतीने 9 दिवसांपर्यंत महिषासुराशी युद्ध केलेलं आहे आणि महिषासुराचा वध केलेला आहे। मग हे जे 9 दिवस आहेत, या 9 दिवसांना आपण नवरात्र असं म्हणतो। दुसरं अश्विन महिन्यामध्ये नवरात्र येतो। अश्विन महिना कसा आहे तर ऋतू बदल झालेला आहे। बघा आता 2-3 दिवसापासून इतकं प्रचंड ऊन पडायला लागलेला आहे। आधी पाऊस होता, म्हणजे हा संधी काळ असतो, पावसाळा संपून ऊन सुरू होते, तेव्हा वातावरणात खूप जास्त बदल झालेले असतात। मग त्या संधी काळामध्ये आपल्या आहारातला बदल पण अपेक्षित असतो, मग हलका फुलका आहार घ्यावा, खूप जड अन्न खाऊ नये म्हणून उपवास करावे असंही आपल्या तिथे सांगितलेलं आहे।
नवरात्रीच्या दिवसात आपण पहिल्याच दिवशी घटस्थापना असते. घटस्थापनेमध्ये आपण एक कोरी पाटी घेतो, त्याच्यात काळी माती ठेवतो आणि त्या मातीमध्ये कलशाची स्थापना करतो. कलशामध्ये जे पाणी आपण घेतलेलं असतं ते सप्तसिंधूंचं पाणी आहे अशी कल्पना आपली त्याच्यामध्ये असते. आणि मग त्याच्यावरती आपण विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवून तामण ठेवतो. तामणात अक्षद ठेवतो आणि अक्षदांवरती आपण आपल्याकडे असलेली देवीची मूर्ती किंवा कुलस्वामिनीचे टाक असतात त्याची प्रतिष्ठापना करत असतो. आता या सर्वांमध्ये सिक्वेन्सने बघा आपण काय काय प्रोसेस त्याच्यात करत असतो. सगळ्यात पहिला घटक आहे माती आणि कोऱ्या पाटी. कोरीच पाटी का, तर पाटी विणणारे जे लोक असतात, बांबू पासून या पाट्या विणलेल्या असतात, ते बुरुड जातीचे लोक असतात. आता ह्या लोकांना दुसरं उपजीविकेचं साधन काय बरं आहे, तर त्यांची उपजीविका पूर्ण व्हावी, त्यांना व्यवसायाचं साधन मिळावं. मग त्यासाठी नवरात्रीचे दिवस बुरुड जातीसाठी की प्रत्येकाने कोऱ्या पाटीतच घट बसवावे. म्हणजे प्रत्येक घरात एक पाटी घेतली जाईल, टोपली घेतली जाईल ती, म्हणजे त्या लोकांचा तेवढा व्यवसाय होईल. म्हणजे प्रत्येकाच्या उपजीविकेची काळजी आपल्या सणावारांमध्ये घेतलेली आहे. नंतर काळ्या मातीमध्ये आपण बी पेरतो. हे कृषी संस्कृतीचं प्रतीक आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. धन धान्याची समृद्धी मागितलेली आहे. धान्य असेल तर धनाचा उपयोग आहे आणि धन असेल तर धान्य आपण विकत घेऊ शकणार आहे. एकमेकांवरती अवलंबून असलेले हे घटक आहे. मग त्या काळ्या मातीमध्ये सृजन शक्ती आहे. आपण पहिल्या दिवशी गहू पेरतो, 9व्या दिवसापर्यंत ते गहू खूप छान कलशाच्या उंचीपर्यंत आलेले असतात. मग कोणाकडे गहू पेरतात, कोणाकडे कडधान्य पेरतात, कोणाकडे पंचधान्य पेरण्याची पद्धत आहे. पद्धत कुठली असू द्या, तुम्ही काय पेरतात हे जसं परंपरेने आलेलं आहे तसं त्यातली सृजन शक्ती बघायची. एक बी पेरलं तर त्याचं सुंदरसं झाड येतं, त्या झाडाला कणीस येतो. एका कणसात म्हणजे एका बी मधून आपल्याला हजारो दाणे मिळतात. ही जी सृजन शक्ती आहे तीच सृजन शक्ती फक्त स्त्रीमध्ये सामावलेली आहे. आपल्याला मातृत्वाची शक्ती भगवंताने बहाल केलेली आहे आणि ते मातृत्व जपून ठेवता आपल्याला आलं पाहिजे. आता बघा, पॅन्डेमिक पिरियड होता, कोविड सारख्या आजाराने आपण सगळेजण खूप त्रासलेलो होतो. 1.5-2 वर्षापासून आपली मुलं आपल्या घरीच आहेत. आता आपल्याला असं वाटायला लागलंय कधी एकदा मुलं शाळा क्लासला जातील. हे आपल्याच मुलांचा आपल्याला त्रास व्हायला लागलेला आहे. हा आपल्यातला सृजन शक्तीचा अवमान आहे असं नाही वाटत का? आपल्याला 1 किंवा 2 मुलं असतात, त्यांचाच आपण सांभाळ व्यवस्थितपणे करू शकत नाही, तर देवाने एवढी मोठी सृष्टी सांभाळली आहे आणि त्याचं किती यथास्थित चलनवलन होत आहे. देव कधी असं म्हणतो का हा काय चांगला बागत नाही बरं, त्याच्याकडे मला लक्षात द्यायला नको, तर असं देव कधीच म्हणत नाही. तुम्ही त्याची आठवण करा किंवा नका करू, ते त्याचे सृष्टीचं जे नियमन आहे ते तो व्यवस्थितपणाने न कंटाळता अव्याहतपणे चालूच ठेवलेलं आहे त्याने. तेच शक्ती आपल्या मातृत्वाकडे आहे. एकाच वेळेस अनेक आघाड्या आपल्याला सांभाळता येतात. आपण सासू सासऱ्यांना सांभाळतोय, नवऱ्याची मर्जी सांभाळायची, मुलांची मर्जी सांभाळायची, पण हे सगळं करता करता आपण आपल्यातलं स्वत्वच विसरून जात आहोत का? आणि स्वत्व विसरतो म्हणजे काय? आपलं शिक्षण कधीतरी अर्धवट टाकून राहिलेलं असतं. कधी कधी आपण नोकरी करत असतो, पण बाळ झालं की ती नोकरी आपल्याला सोडून द्यावी लागते. मग मुलं थोडेसे मोठे झाले की असं वाटतं माझं जीवन काय व्यर्थच चाललेलं आहे. असं नाहीये. कुटुंब सांभाळतो आहोत आपण. सगळ्यात मोठं काम आहे गृहिणीचं. हे कोणत्या एखाद्या महिलेला आपण विचारलं की काय करतो, काही नाही, घरीच असते. अरे घरी असणारीच महिला 100 पटीने काम करते. आम्ही जेव्हा वर्किंग करतो त्यावेळेस आमचं साहजिकच घराकडे दुर्लक्ष होतं. या घड्याच्या काट्याप्रमाणे ती कामं करण्याची आम्हाला सवय झालेली असते. पण पूर्ण वेळ घरी असणाऱ्या बायका पण तितक्याच ताकदीने काम करत असतात. म्हणजे सगळ्यात पहिली शक्ती आपण कोणती जागृत करायची, तर मी कोणी शिल्लक नाहीये. माझं माझ्या घरामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि मी माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना सन्मान दिला तरच मी सन्माननीय होईल. तुम्ही जसं म्हणणार काय ते सासूसांची आमच्या घरामध्ये, असं जर आपण म्हणायला लागलो तर ते कसं आपल्या सून म्हणून सन्मान देतील. म्हणजे कुटुंब दृढ करण्यासाठी प्रत्येकातल्या शक्तीचा आदर आपल्याला करता आला पाहिजे. त्या आदर, त्या शक्तीचा आधी जागर करायचा,
आणि माझ्यात जशी शक्ती आहे, मी जशी कोणीतरी आहे, तसंच माझ्या आजूबाजूच्या सर्व स्त्रिया, कुटुंबातले सगळ्या व्यक्ती तशाच आहे. मग प्रत्येकाने एकमेकांच्या शक्तीचा आदर करायला शिकवणारे, हे शक्तीचा जागर करणारे नवरात्रीचे दिवस आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितले की राक्षसाचा नाश या दिवसामध्ये देवीने केलेला आहे. मग राक्षस म्हणजे कोण? तर असुषु रमन्ते इति राक्षसाः, जे फक्त खा प्या मजा करा, आनंदात जगायचं, एन्जॉय. ही जी कन्सेप्ट आहे, एन्जॉयमेंट कशात मिळते आपल्याला? बाहेर फिरायला जाण्यामध्ये, हॉटेलमध्ये जाऊन जेवणामध्ये, काही छान नवीन शॉपिंग करण्यामध्ये. हे एवढंच एन्जॉयमेंटची कल्पना आता आपल्याला राहिलेली आहे. किंवा खायचं प्यायचं, झोपा काढायच्या, हवं तसं जगायचं. ही जी आपली कल्पना आहे, त्या सगळ्या कल्पनेला आपण राक्षस आहोत असं म्हणावं लागेल. रोज सकाळी उठायचंय, स्वयंपाक पाणी करायचे, कामं करायची, परत झोपायचे, उद्याला सकाळी उठलं की परत तीच काळजी, आज कोणती भाजी करू. हे जे आपलं आयुष्य चाललेलं आहे, त्या आयुष्यामध्ये चैतन्य निर्माण करायला पाहिजे. ते चैतन्य देणारी शक्ती आपल्याच शरीरामध्ये बसत असते, म्हणून त्या शक्तीचा जागर आपल्याला करायचा आहे. मग हे राक्षस कोण असतात? तर अन्याय करणारे लोक. मग कोणत्या कोणत्या प्रकारचा अन्याय आपल्यावरती होऊ शकतो? विशेषतः स्त्रीला आपण जास्त नाजूक साजूक रूपात मानलेलं आहे, आणि ती स्त्री जपण्याची वस्तू झालेली आहे. तिच्यातल्या शक्तीचं संवर्धन करायला पाहिजे. आणि आताचा काळ असा आहे की कोणीतरी येईल आणि मग माझं रक्षण करेल, या गोष्टीवर त्याचा काही विश्वास नाही. आपणच स्वतः समर्थ राहायला पाहिजे. कोणी एक दिली तर त्याला दोन द्यायची ताकद पाहिजे. म्हणजे घरात पती जरी त्रास देत असेल, पती आदरणीय आहेतच, पण आता आपली स्थानं बदललेली आहे, तर त्यांना योग्य त्या पद्धतीने समजावून सांगण्याचं सामर्थ्य आपल्याकडे असलं पाहिजे. उगीच बरोबरीचे असतात म्हणून भांडण करायचं, हा माझा ऐकतच नाही मग मी घर सोडून जाते, ही भूमिका आपली चुकीची असते. सामंजस्याने ते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी बौद्धिक सामर्थ्य पण तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. आणि ते बौद्धिक बल प्राप्त होण्यासाठी आपलं शिक्षण आपल्याला उपयोगात पडलेलं असतं. आपण काय करतो, लग्न झालं की सगळे वया पुस्तकं गुंडाळून माळावरती असतात. मी कधीतरी हे शिकली होती का, असं आपल्याला प्रश्न पडायला लागतो. माझ्याकडे माझ्या घरी जर तुम्ही कधी याल तर खूप सारी पुस्तकं अशी मांडून ठेवलेली आहेत. आणि आमच्या क्लासची मुलं काय विचारतात, खरंच तर हे सगळी पुस्तकं वाचलीस का तू? म्हणजे मुलांचा प्रश्न साहजिक आहे, पण आपणच स्वतःला प्रश्न द्यायला पाहिजे, ही पुस्तकं मी वाचत होती, गेल्या काही वर्षांना एकही पुस्तक मी उघडून बघत नाही. म्हणजे आपल्यात जी शक्ती असते ती आपणच विसरून जातो, आणि या माया मोह जालात आपण इतके गुरफटून गेलेलो असतो. आणि मग तीच मुलं मोठी होतात, 10वी 12वी नंतर हॉस्टेलला राहायला जातात, तेव्हा आपल्याला अगदी रिकाम पण आलेला असतो. मग मी आता काय करू? आणि त्यात आपण इतकं ब्लँक झालेला असतो, शिक्षणात तर खूपच विसरून गेलेला असतो, संसारात काही फार इंटरेस्ट वाटत नाही, हळूहळू आपलं संपत गेलेलं असतं, सगळं करून झालेलं असतं आपलं. मग मी आता काय करू? मग तेव्हा आपल्याला सांगितलंय की तुम्ही आता संसारातून थोडंसं निवृत्त होत आहात तर भगवत शक्तीकडे लक्ष केंद्रित करा, भगवंताची उपासना करा, अध्यात्माकडे वळा. तुमचं फिजिकल डेव्हलपमेंट झालेली आहे, तुमचा बौद्धिक विकास म्हणजे शिक्षण पूर्ण झालेलं आहे, गृहसौख्य तुम्ही उपभोगलेलं आहे. आता वेळ आहे ती देवाची उपासना करण्याची. आणि त्या उपासनेकडे आपण वळण्यासाठी आपण काय असं ऑटोमॅटिक त्या होत नाही. तसं सिरियल मध्ये दाखवतात बघा, जीन मध्ये वावरणारी मुलगी असते, तिचं लग्न होतं की दुसऱ्या दिवशी ती मस्त स्नान बिन करून साडी नेसून चहाचा ट्रे घेऊन येते. इतका सडन चेंज कोणत्याच मुलीमध्ये होत नाही, ते फक्त सिरियल मध्ये होत. मग हा असा चेंज स्टेप बाय स्टेप जर आपल्याला घडवायचा असेल तर संसार करता करता थोडंसं अध्यात्माकडे आपण वळलं पाहिजे. म्हणून आपल्याला श्रावण महिना सांगितला आहे, गणपती आहेत, महालक्ष्मी आहेत, नवरात्री आहे, थोडी थोडी उपासना करा. म्हणजे तुमच्या मेंदूला, तुमच्या शरीराला या उपासनेची सवय राहील, माहिती राहील, आणि मग आपण सातत्याने त्या उपासनेमध्ये रमत जाऊ. आणि मग एक दिवस असा येतो, एक काळ असा येतो की आपण फक्त भगवंताच्या चित्ताशी एकरूप होत असतो. आता त्याला स्टेप बाय स्टेप आपलं सगळं जे आहे ते सांभाळून आपल्याला सगळं करायचं आहे. नंतर मग आता आपण श्रीसुक्तमचं पारायण करत असतो. 15 वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आणि 16व्या वेळी त्याची फलश्रुती करून आपण पूर्ण आवर्तन त्याची करत असतो.
आता हे श्री सुक्त कशासाठी म्हणायचं? श्री सुक्तम, त्याच्यामध्ये सुक्त शब्द म्हणजे वेद आहे. 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. त्यापैकी पहिला वेद हा ऋग्वेद. या ऋग्वेदामध्ये सृष्टीची निर्मिती झाली, सोबत मनुष्याची निर्मिती झाली. आणि मनुष्य जसा जसा विकसित होत गेला तसतसं त्याला कळायला लागलं की सूर्यापासून मला प्रकाश मिळतो, मग मी सूर्याला थँक्यू म्हटलं पाहिजे. चंद्रापासून मला शीतलता मिळते, मग मी चंद्राला थँक्यू म्हटलं पाहिजे. नदीकडून मला पाणी मिळतं, मग मी नदीला थँक्यू म्हटलं पाहिजे. या कृतज्ञतेच्याच भावातून उत्स्फूर्तपणाने ऋषी मुनींच्या तोंडून सूर्य, चंद्र, नदी, पर्वत, पर्जन्य यांची प्रशंसा करणारे जे मंत्र गायले गेले त्या मंत्रांना आपण सुक्त असं नाव दिले. मग सूर्य सुक्त आहे, सोम सुक्त आहे, नदी सुक्त आहे, पर्जन्य सुक्त आहे. तर प्रत्येक देवतेला म्हणजे त्यांनी देवतेचं रूप दिलेलं आहे. आता सूर्य कसा दिसतो? सूर्याच्या जवळ जाऊन कोण बघणार? त्याचं रूप इतकं दाहक आहे. सूर्याला जसं आपण चंद्राला चांदमामा म्हणतो, सर्व लहान मुलांपासून सगळ्यांपर्यंत चांदमामा खूप प्रिय असतो. पण सूर्याला कधी सूर्य काका म्हणतो का? नाही. पण एक दिवस सूर्य नाही उगवला तर सगळी सृष्टी अंधकारमय. दोघांचाही रोल तितकाच महत्वाचा आहे. तरी चंद्र आपल्याला जास्त जवळचा वाटला कारण की शीतलता आपल्याला प्रिय आहे, दाहकता आपल्याला आवडत नाही. पण कधी कधी तीही आवश्यक असते. सतत तुम्ही अन्याय सहन कराल, गपचूप गरीब गाईसारखं बसून राहाल तर अन्याय करणारा आणखीन अन्याय करतच राहणार. मग ती दाहकता पण आपल्यामध्ये आणली पाहिजे. मग या जे नैसर्गिक घटक आहेत या सगळ्या नैसर्गिक घटकांना एक एक देवतेचं रूप कल्पलं. त्या देवांची प्रशंसा करणारे काही श्लोकांची रचना झाली. त्या श्लोकांना सुक्त असं म्हटलं गेलेलं आहे. मग त्यामध्ये लक्ष्मीची वर्णन करणारे जे सुक्त आहे त्याला श्री सुक्त असं म्हटलं आहे. आता श्री म्हटलंय, लक्ष्मी सुक्त असा शब्द नाहीये. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं. लक्ष्मी म्हटली की कसं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं? कमळात बसलेली लक्ष्मी, बाजूला 2 छान हत्ती आहेत आणि लक्ष्मीचं वस्त्र एकदम भरजरी आहे, भारीतलं आहे, ब्रँडेड आहे आपल्या भाषेमध्ये. आणि तिथे सगळे दागिनेही खूप सुंदर आहेत, नाजूक साजूक आहेत, मोत्याचे आहेत, रत्नांचे आहेत, हिरे माणकं त्याला जडवले आहेत, सोन्याचे आहेत. म्हणजे वैभव संपन्न असं लक्ष्मीचं रूप आपल्याला दाखवलं. लक्ष्मी म्हणले की श्रीमंत स्त्री असं रूप आपल्याला तिथे दिसत असतं. आणि म्हणून ती तशी लक्ष्मी माझ्याकडे यावी ही प्रार्थना ज्या सुक्तामध्ये केलेली आहे ते श्री सुक्तम आहे. मग स्त्री रूपामध्ये लक्ष्मी कल्पलेली आहे. त्या लक्ष्मीचं मग परत कथा आलेल्या आहेत. लक्ष्मीचा जन्म कसा झाला तर लक्ष्मी ही भृगु ऋषींची मुलगी होती. भृगु ऋषी आणि धृती यांची मुलगी होती अशी एक कथा आहे. दुसऱ्या कथेमध्ये आपल्याला सागर मंथनाची गोष्ट सांगली जाते की सागर मंथनातून 14 रत्न बाहेर आली, त्यातून एक रत्न म्हणजे लक्ष्मी आहे. त्याच्यामुळे श्रीमंत वैभव संपन्न अशीच लक्ष्मीचं रूप आपल्या सुक्तांमध्ये वर्णन केलेलं आहे. पण मग तरी पण त्याला श्री सुक्त नाव दिलंय. लक्ष्मी सुक्त हे स्वतंत्र अजून स्तोत्र आहेत. मग त्या लक्ष्मीचा विवाह कोणाशी झाला तर विष्णूशी झाला. आपल्याकडे गमतीने असं म्हणतात पुराणकार की सागर आहे, सागर हे लक्ष्मीचे वडील झाले. सागराने जेव्हा विष्णूंशी लग्न करून दिलं लक्ष्मीचं तेव्हा त्यांनी काय बघितलं तर त्याच्याकडे किती छान भरजरी वस्त्र आहे, पितांबर आहे. जो पितांबर म्हणजे जो ब्रँडेड कपडे धारण करू शकतो तो नक्कीच धनवान असतो, श्रीमंत असतो. आणि अशा श्रीमंताच्या घरीच माझी लेक सुखी राहील. प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं की माझी लेक कोणाकडे द्यावी, श्रीमंता घरी द्यावी, जेणेकरून तिला सुखी ठेवू शकतो. आणि उलट शंकराला काय दिलं तर विष दिलं. का? शंकर काय स्मशानातच राहतो, तर जगला काय वाचला काय, तर विष देऊन आपण मोकळं व्हावं. हा गमतीचा भाग झाला. तरी महत्वाचा मुद्दा असा आहे की देवदेवता असल्या तरी त्यांच्याही संसाराचं मनोरंजक रूप आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. लक्ष्मीच्या सोबत अलक्ष्मी पण आहे.
अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण. मग मोठ्या बहिणीचा विवाह झाल्याशिवाय लहान बहिणीचा विवाह कसा बरं होईल? मग भगवान विष्णू काय करतात, एक ब्राह्मणाला शोधून आणतात. वेद और शास्त्र संपन्न ब्राह्मण असतो तो, आणि त्याच्याशी अलक्ष्मीचा विवाह करून देतात. मग लक्ष्मी आणि विष्णूचा विवाह झालेला आहे. पण काही दिवसातच लक्षात येतं की अलक्ष्मी म्हणजे कोण, तर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर सर्व विकारांनी भरलेली. आणि वेदशास्त्र माणसाची पत्नी झाल्यानंतर ती काय फक्त त्रासच देणार, सारखी भांडणं, कुरबुरी. मग तो वेदशास्त्र संपन्न विचारांनी संपन्न असल्यामुळे काही वर्ष तो सहन करतो. पण एक दिवशी असं खूप खडाजंगी भांडण होतं त्यांचं, आणि तो म्हणतो माझ्या घरातून तू निघून जा. आणि त्या अलक्ष्मीला तो एका पिंपळाच्या झाडाखाली बसवून देतो. आणि मग अजूनही असं म्हणतात की अलक्ष्मीचा वास जो असतो तो पिंपळाच्या झाडावरती असतो. आपण काय म्हणतो, भूतक येतं पिंपळाच्या झाडावरती. आणि ही अलक्ष्मी जी आहे ती मला माझ्या घरातून काढून टाकायची आहे. मग काय म्हणजे, अलक्ष्मी निर्णदमे गृहात, माझ्या घरातून ही लक्ष्मी काढून टाका. म्हणजे मग अलक्ष्मी काढून टाका, म्हणजे लक्ष्मीचं आगमन होईल. म्हणत असताना सुद्धा कुठे लक्ष्मी म्हणायचं आणि कुठे अलक्ष्मी म्हणायचं खूप महत्वाचं. मगाशी मी संथा दिली ती याच कारणासाठी. आपण जर चुकीचं म्हटलं तर आपलं मागणंच चुकीचं होणार. तुम्ही अलक्ष्मी मागाल की ऑलरेडी आपल्या मध्ये भरपूर आहे, ते काही शिकवावी लागत नाही, ते आपण सोबतच घेऊन आलेलो असतो. कुठेही आपण महिला जमलो की आधी आपण काय बघतो, किती छान आहे ग तुझी साडी, हा सेट कुठून घेतला बरं, हे याच्याचकडे आपलं सहज आहे. चुकीचं त्याच्यात काहीच नाही. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली की याही पेक्षा वेगळं काहीतरी माझ्यामध्ये आहे. मग ते अलक्ष्मी जोपर्यंत आपण दूर करत नाही तोपर्यंत लक्ष्मी माझ्या घरी येणार नाही. म्हणजे लक्ष्मी कशी आहे, तर हिरण्यवर्णाम हरिणीम, हिरण्यासारखी म्हणजे सोन्यासारखी तेजस्वी आहे. पण सोबतच त्यांनी सांगितलंय हरिणीम, हरिणासारखी चपळ पण आहे. तुम्ही आज माझ्या घरी बोलवली, केव्हा ती निघून जाईल माहिती नाही. मग कशी लक्ष्मी मला पाहिजे, तर अनपगामिनीम, माझ्या घरीच कायम स्वरूपी राहील अशी लक्ष्मी मला पाहिजे आहे. मग ती कधी येईल, लक्ष्मी कोणाच्या घरी स्थिर राहते, तर जो गुणवान आहे, विद्यावान आहे, लक्ष्मीवान आहे आणि सद्विचार आणि सत्कृती त्याच्याकडे आहे, अशाच व्यक्तीच्या घरी लक्ष्मी निवास करते. मग ज्या वेळेस आपण एका जरी घटकापासून विचलित झालो तर ती लक्ष्मी आपल्या घरून निघून जात असते. आणि म्हणून आपल्याला फक्त पैसा मिळून उपयोगाचा नाही. आपण आता सहज विचार करतो, आपल्याला आपल्या मुलांना खूप शिकवायचं आहे. कशासाठी शिकवायचं आहे, चांगली नोकरी मिळण्यासाठी. चांगली नोकरी मिळून काय मिळणार आहे, भरपूर पॅकेजची नोकरी म्हणजे भरपूर पैसा मिळणार आहे. पैसा मिळाला की काय होणार आहे, तर बंगला घेईल, गाडी घेईल, सगळी भौतिक सुख त्याच्या दाराशी उभं. पण ही सगळी भौतिक सुख मिळवता मिळवता त्याला 12 तास 14 तास कंपनीमध्ये काम करावं लागतंय. कुटुंबाशी जवळजवळ संबंध सुटल्यासारखा होत असतोय. कधी काही बाबा जर लवकर घरी आला तर मुलं आईला विचारणार, आई बघ कोण आले आपल्या दाराशी. असं जर होत असेल तर तो पैसा काय कामाचा आहे. कुटुंब परिवार भावना तुमच्यामध्ये राहत नाही. मग तुम्ही पैसा कमवा, जरूर कमवा, पण पैसा हा आपलं साधन म्हणून असला पाहिजे, साध्य नाही. माझ्या गरजा किती आहेत तेवढाच पैसा मी कमवेन. त्याच्यापेक्षा अतिरिक्त पैसा मला मिळाला तर मी दानधर्मासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, देशाच्या विकासासाठी तो पैसा मी वापरेल, असं आपल्याला याच्यामध्ये सांगितलं. म्हणून प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. लक्ष्मीकडे मागणंच आपलं असं आहे की मला भरपूर धन दे. पण ते धन कशासाठी दे, माझ्या भौतिक गरजा भागल्या की अतिरिक्त धन मी माझ्या देशाची कीर्ती वाढवण्यासाठी वापरेल आणि त्या देशाची समृद्धी वाढवण्यासाठी करेल. म्हणून असं धन मला दे. मग ते धन कोणत्या कोणत्या रूपातलं मागितलेलं आहे, पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम, हत्तीवरती वाजत गाजत येईल अशी लक्ष्मी मला पाहिजे. मागच्या दाराने येणारी लक्ष्मी नको. मग ती लक्ष्मी कोणत्या कोणत्या स्वरूपात पाहिजे, तर पहिले संपत्ती सांगितली गायी पाहिजे.
ज्याच्या किमान प्रत्येक कुटुंबामध्ये एक गाय पाहिजे. पुराण काळातली संकल्पना आहे म्हणून. आता आपल्याला कोणी गाय दान दिली तर फॅटच्या दाराशी आपण बांधून ठेवू शकणार नाही. हे संकल्पना बदललेल्या आहेत. आता आपण गोधन रक्षा प्रकल्प जे असतात त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काय अपेक्षित असतं ते आपण देऊ शकतो. संकल्पना स्वरूप बदललंय, संकल्पना मात्र तीच आहे. मग एक गाय असेल तर मला 100 गायी दे. एक गाय असणं म्हणजे काय, तर एक गाय दूध देते. दुधाचं दही होतं, ताक होतं, लोणी होतं, तूप होतं. म्हणजे काय, सगळं पुष्टता देणारे पदार्थ आपल्याला तयार मिळतात. मग आपल्या संकट नाही येत किती भाव वाढले तरी. मी किती आणू, तुपाचे भाव आता इतके वाढलेले आहेत की आपण पावशेर तूप आणू का अर्धा किलो तूप आणू विचार करणार, सहज आहे. मग पावशेर तूप आणलं तर चमचाच वाढणार. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण हा विचार करत जातो. पण गायच आपल्या घरची असेल तर मुबलक प्रमाणात आपल्याला ते म्हणजे धष्टपुष्टता देणारी, पोषण करणारी ती गाय. मग एक गाय असेल तर मला 100 गायी दे. 100 गायी माझ्याकडे असतील तर मला घोडे दे. घोडे कशासाठी, तर रक्षण करण्यासाठी. नंतर मला हत्ती दे. आता एक गाय पोषण करणं कसं सोपं आहे, घोड्याचं पोषण करणं सोपं आहे का, नाही. आणि त्याच्या हत्तीचं पोषण करणं तर खूपच अवघड आहे. एका हत्तीला पोषणं म्हणजे 200 लोकांचं जेवण एका वेळेस. ते खूपच अवघड प्रकार नाही. जो राजा हत्तीला पोषू शकतो, ज्या राजाकडे 1 सहस्त्र हत्ती आहेत, तो राजा किती बरे श्रीमंत असेल. मग तो निश्चितच त्याच्या प्रजेला सुखी ठेवेल. आणि गायी, घोडे, हत्ती, कुत्रे पण सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये इमानदार प्राणी म्हणून. आणि मग प्रजाजन काय बहुपुत्र लाभम, धनम धान्यम बहुपुत्र लाभम, सगळ्याच प्रकारची संपत्ती आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक प्रकारची संपत्ती मिळवण्यासाठी आधी आपल्याला ज्ञान संपत्ती मिळवली पाहिजे. याचा आपण म्हणतो, पण हे काय सांगितलेलं आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत नुसतं म्हणण्याला पण फार काही महत्व नाही. मंत्रोच्चार होतं, त्याच्याने फक्त उच्चारण शुद्धता तुमच्या वाणीची झाली, पण विचारांची शुद्धता आली का. म्हणतोय आपण, समजा रट्टा मारणे, एकदा म्हटलं, दोनदा म्हटलं, 15 वेळा म्हटलं, पण लक्ष्मी कशाला म्हणतात हेच जर माहित नाही तर ती लक्ष्मी कशी बरं आपल्यावरती प्रसन्न होईल. म्हणून आपल्याला लक्ष्मी आणि अलक्ष्मीतला फरक लक्षात घ्यायचा. परत लक्ष्मीला कसं बोलवलेलं आहे, तर चिकलित आणि कर्दम असे 2 मुद लक्ष्मीचे आहेत. तर लक्ष्मीला घरी बोलवताना पतीसह बोलवलेलं आहे. नारायण लक्ष्मी अशीच लक्ष्मी माझ्या घरी आली पाहिजे आणि मुलांसह ती आली पाहिजे. लक्ष्मीचे दोन्हीही मुलं वेदनिष्ठ, ज्ञाननिष्ठ आणि सत्यनिष्ठ आहेत. अशा मुलांना घेऊन लक्ष्मीने माझ्या घरी यावं. जसं आपण म्हणतो आपण इथं आलेलो आहोत पण आपली बाळ घरी आहे. आपलं घड्याळाकडे सारखं लक्ष असतं आपलं. वेळ व्हायला लागला की नाही माझं बाळ एकटं घरी आहे, मी वेळ नाही देऊ शकत जास्त. म्हणजे काही झालं तरी चित्त आपलं बाळापाशी. तसं लक्ष्मी माझ्या घरी आली आणि तिचे मुलं जर तिच्या घरी असतील तर तिचं लक्ष तिच्या मुलांकडेच असेल. नाही ती कधी उठून चालली जाईल माझ्या घरून माहिती नाही. पण तू येशील बाई तर नवऱ्याला घेऊन ये, मुलांना पण घेऊन ये, सहकुटुंब सहपरिवार माझ्याकडे ये. म्हणजे पूर्ण कुटुंबाला निमंत्रण दिलेलं आहे. त्याच्यामुळे नारायण माझ्या घरी आले तर भगवत शक्तीचा वास माझ्याकडे येणार. लक्ष्मी माझ्याकडे आली तर मला धन धान्य विद्येची संपन्नता मिळणार आहे. आणि चिकलित आणि कर्दम यांच्यासारखे ज्ञान संपन्न वेद प्रामाण्य मानणारे मूल जर माझ्याकडे आले तर माझ्या कुटुंबाला त्यापेक्षा काय अधिक हवंय. त्यांच्याकडे सगळे गुण माझ्या कुटुंबात येतील. माझं कुटुंबही खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. अशा सर्व प्रकारचं धन माझ्या विकासासाठी, माझ्या परिवाराच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी आणि देशाच्या विकासासाठी मागितलेलं आहे. फक्त मी आणि माझं हा संकुचित भाव आपल्या वैदिक अर्थशास्त्रामध्ये नाही. तर माझ्या सोबत माझ्या राष्ट्राचाही विकास होऊ दे. आणि माझ्या राष्ट्राचा जर मला विकास करायचा असेल, माझ्या कुटुंबाचा जर मला विकास करायचा असेल तर मला जसं ज्ञान हवं आहे तसा पैसा पण आवश्यक आहे. आपण काय म्हणतो, जो ज्ञानवान असतो त्याच्याकडे लक्ष्मी नसते, जो लक्ष्मीवान असतो त्याच्याकडे ज्ञान नसतं. पण ज्याच्या घरी ज्ञान आणि लक्ष्मी, लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदते तो खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. मग या दिवसामध्ये आपण महालक्ष्मी, महासरस्वती आणि कालिका
तिघांचं करत असतो. म्हणजे महालक्ष्मी म्हणजे वैभव आपण बघितलं आहे. सरस्वती म्हणजे ज्ञान. ज्ञान कशात पाहिजे, तुम्ही कोणती डिग्री घेतली याला ज्ञान नाही म्हणत, ते आपलं पुस्तकी शिक्षण झालं. ज्ञान म्हणजे वेदांमधले विचार समजावून घ्यायचे आणि वेद प्रामाण्य असलेलं जीवन जगलं पाहिजे. जो विचार आपण वाचलेला आहे, जो विचार आपण ऐकलेला आहे, तो आत्मसात करायचा आणि त्या पद्धतीने आचरण करायचं. याला म्हणतात वेद प्रामाण्य, सत्यनिष्ठ, तपोनिष्ठ आचरण. एखादं व्रत मी घेत तर असं आपण म्हणतो नवरात्रीचे 9 दिवस मी उपवास करेन किंवा अखंड दिवा तेवता ठेवेल. आपण किती काळजी घेतो तो दिवा प्रज्वलित राहण्यासाठी. रात्री पण आपल्याला झोप लागत नाही, 2दा-3दा उठून बघतो दिवा प्रज्वलित आहे की नाही. तसंच सतत आपण जागरूक असलं पाहिजे की मी आणि माझ्या कुटुंबाचा, माझ्या देशाचा विकास कसा होईल, ही जागरूकता आपल्यामध्ये आली पाहिजे. नंतर त्याच्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला याच्यात आलेला आहे उल्लेख असा की कमळाला पद्मा, पद्मप्रिया, हरिप्रिया, कमळाचा उल्लेख खूप जास्त केला. कमलासना, कमला हे पण लक्ष्मीचंच नाव आहे. आता कमळाचा लक्ष्मीचा काय संबंध, तर लक्ष्मीची निर्मितीच पाण्यातून झालेली आहे, समुद्रातून निर्माण झालेली आहे. कमळ पण हे पाण्यातच निर्माण होते. पण समुद्र हा खूप विशाल असतो, स्वच्छ पाणी असते आणि कमळ जिथे उगवतात ते पाणी मात्र दलदल असते, चिखल असते. आणि कमळाचं वैशिष्ट्य काय आहे, ते चिखलात उगवतं ते कमळ अतिशय सुंदर असते. जरी तुमच्याकडे आज काही नसेल, तुमच्याकडे कदाचित विकार जास्त असतील, सद्विचार कमी असतील, तरी तुम्ही या दलदलीतून बाहेर पडून खूप सुंदर होऊ शकता. हा विचार देणारं कमळ आहे. दुसरं, चांगल्या व्यक्ती जे असतात त्यांच्यावरती कलंक लावणारे लोक खूप असतात. तसं कमळाच्या बद्दल सांगितले की कमळाचं जे पाकळी असते किंवा कमळाचं जे पान असतं त्याच्यावरती पाण्याचा थेंब जरी टाकला ना तर तो पण राहत नाही. हे कोणताच कलंक त्याला लागत नाही. तसं कलंक रहित जीवन मनुष्याचं असलं पाहिजे. हे सद्गुणांची संपत्ती त्याच्याकडे असेल तरच तो विकारांकडे वळणारच नाही, दुर्गुण त्याच्याकडे बघणारही नाही. म्हणून अशी उत्तम प्रकारची संपत्ती, आणि त्याला श्री सुक्त म्हटलेलं आहे, लक्ष्मी सुक्त नाही. फक्त लक्ष्मीचे वर्णन करणारे हे जे फलश्रुतीमध्ये श्लोक आहे ते सगळे लक्ष्मीचं वर्णन करणारे आहेत. पण श्री सुक्त म्हटलंय की प्रत्येक मंत्र दिले, 4 मंत्र याच्यामध्ये आहेत आणि 4ही मंत्रांमध्ये स्टेप बाय स्टेप सांगते. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला स्वतःसाठी लक्ष्मी मागितली आहे, दुसऱ्या याच्यामध्ये परिवाराच्या कल्याणासाठी मागितली, तिसऱ्या याच्यामध्ये प्रादुर्भूतोसु राष्ट्रेस्मिन् देशाच्या कल्याणासाठी मागितलेली आहे. आणि धन धान्य श्रीर वर्चस्वम आयुष्यम आरोग्यम आविधात शोभमानम महीयते. प्रत्येक प्रकारचं मला दीर्घायुष्य मागितलेलं आहे. ते दीर्घायुष्य कसं मागितलेलं आहे तर आयुर आरोग्यम, निरामय दीर्घायुष्य. दीर्घायुष्य मिळून काही उपयोग नाहीये, चांगलं दर्दाकट राहिला तर त्या आयुष्याचा उपभोग घेता येणार. आणि आविधात शोभमानम, नुसतं दीर्घायुष्य किंवा निरामय आयुष्य पण नकोय, शोभून दिसणारं आयुष्य पाहिजे. म्हणजे माझं जीवन इतरांसाठी आदर्श कसं होईल, सद्विचार माझ्या जीवनात कसे असतील आणि मला जे सद्विचार समजलेले आहेत ते मी इतरांपर्यंत कसं पोचवेल हेच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि पुढे काय मागितलंय तर धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायु, 100 वर्षाचं दीर्घायुष्य मागितलेलं आहे. धान्य संपन्नता मागितलेली आहे जी आजच्या काळात खूपच आवश्यक आहे. धन मागितलेलं आहे. पशु समृद्धी आता काही आपण फार मागू शकत नाही. कोणी आपल्याला गाय हत्ती घोडे दिले तर आपण काय सांभाळू शकत नाही. पण ज्या ठिकाणी गोधन गोरक्षक मंडळ आहेत आता आपल्या नाशिकमध्ये पण, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे यथाशक्ती तुम्ही दान देऊ शकता किंवा त्यांचे जे प्रोडक्ट असतात ते आपण खरेदी केले तरी आपल्याला ते थोडंसं कॉन्ट्रीब्युशन तिथे होऊ शकणार आहे. म्हणजे पशूंचं रक्षण करावं लागतं. आपण कायम नाही त्यांना सांभाळू शकत. आता आपण कुत्रे पाळतो, हौशी लोक आहेत ते कुत्रे पाळतात, त्याचं काही ऑब्जेक्शन नाही आहे. पण त्या कुत्र्यांचं आपण इतकं कोण कौतुक करत असतो, कधी कधी तर आपल्या स्वतःच्या मुलांकडे आपण लक्ष देत नाही, इतकं त्या कुत्र्यांचं कौतुक करतो. ज्याची त्याची आवड आहे, आपलं काही ऑब्जेक्शन नाही कोणाचं. पण महत्व कशाला द्यायला पाहिजे, तुम्ही प्राणी पाळतात त्यांचं इतकं कोड कौतुक करतात की ते कुत्रा भुंकण्याचं पण विसरून जातो.
जो त्याचा नैसर्गिक स्वभाव असतो. कुत्र्याचं काम काय आहे, कोणी अनोळखी व्यक्ती आला तर भुंकणार, पण त्याला असं ट्रेनिंग दिलं, अरे बाबा भुंकू नको बरं का, मला चावू नको बरं का, मग त्याचा तो स्वभाव धर्मच विसरून जातो. मग असं आपल्याला पशूंचं पालन करायचं नाही, तर त्यांचे जे स्वभाव गुणधर्म आहेत त्यांचं संवर्धन करायचं आहे आणि मनुष्याला त्याचा किती उपयोग होणार आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे. बहुपुत्र लाभम हे आताच्या काळात आपण नाही म्हणू शकत, आधीच अमाप लोकसंख्या झालेली आहे, खूप भार आपण पृथ्वीवरती दिला आहे, पण वरम एको पुत्रो शतमूर्खाणाम वरा, 100 मूर्ख पुत्र असण्यापेक्षा एकच गुणी पुत्र मला दे. आणि तो पुत्र कशासारखा असावा, कर्दम आणि चिक्रीत हे लक्ष्मीच्या मुलांचे नाव आहेत, असे मुलं आम्हाला लाभू देत असं त्यांनी सांगितलं. मुलांची संख्या किती असावी हे महत्वाचं नाहीये. आता कायद्याने आपल्याला बंदी आहे 2 किंवा 3 पेक्षा जास्त मुलं नको म्हणून, ते लोकसंख्येच्या हेतूने भौतिक संपत्तीच्या हेतूने. पण जी काही मुलं माझ्याकडे आहेत, तालाम झालेले आहेत, त्यांना मी उत्तम गुणी मुलं बनवेल असा संकल्प आपण या दिवसात करायला पाहिजे. त्यासाठी मातृस्वरूपातली देवी आपल्याला प्रसन्न करायची आहे. त्याची पुष्टी पुष्टी शक्ती शांती असं सगळं काही देणारी देवी आपल्याला हवी आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की या देवी सर्वभूतेषु चैतन्य विधीयते. नमस्तस्यै 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 नमो